नमस्कार मंडळी, एक नवीन कोकणातली रेसिपी बोललो. डोंगरदऱ्यात पण कोकणी संस्कृती आहे. हे बघा, ही आता मी लाकडं फोडत होतो आणि यामध्ये मला आता मध मिळालं. हे बघा, नशिबाने सकाळच चुलीसाठी लाकडं फिरवतो पाण्याच्या. हे बघा, ही एक मध आहे, जवळ आणून दाखवा. हे बघा, हे आता घरी जाऊन असं पिळायचं. याच्यामध्ये मध भरलेलं आहे. ह्या माशा चावत नाहीत, ही त्यांची अंडी आहेत. ही मी ठेवणार आहे एका मडक्यामध्ये. हे बघा, हे लाकडांमध्ये बघा, हे आता मध सुकलेलं आहे, त्याने वापरलेलं आहे आपल्या पिढीसाठी. हे बघा, हे मेण सुकलेलं आहे. हे अंडी आहेत त्यांची. आणि हे इथे आता हे पण आपल्याला कोरवून काढायचं आहे जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी. ही आपल्या कोकणाची खरी ओळख आहे आणि ही टिकवायची आहे तर आपल्याला निसर्ग संवर्धन करावं लागेल. हे आता वरती तुम्ही पाहू शकता की किती केवढं मोठं जंगल आहे. ह्या जंगलामध्ये तिकडे लाकूड पडलेलं होतं पोकळ, किंवा तुम्ही ठेवलं तरी ते त्याच्यामध्ये येऊन घर करतात नॅचरली. आपण इकडे जर अशी मडकी लावली तर इकडे सुद्धा मधमाशा पोळं बांधू शकतात. तर पुढच्या वेळी कदाचित मी हा विचार करेन, कारण हे लाकूड असंच पडून होतं 2-3 वर्ष. मी जस्ट घेऊन आलो चुलीसाठी आणि आता फोडता फोडता त्याच्यामध्ये मला मध भेटलं आहे. एक म्हणजे ही जवळजवळ 100% प्युअर. या भेसळयुक्त जगामध्ये हे प्युरिटी ही अशी आम्हाला मिळते कोकणामध्ये. हे कोकणाचं सौंदर्य आहे. आणि अजून पण अशाच काही गोष्टी डोंगर दऱ्यांमध्ये सापडतात. मी बोललो होतो, समुद्र म्हणजे नुसतं कोकण नाही, तर डोंगर दऱ्या म्हणजे पण कोकण आहे. ते पण तुम्ही पाहिलं पाहिजे. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला अजून एक जबरदस्त गोष्टी दाखवतो, ज्या तुम्ही पाहून आश्चर्यचकित व्हाल. बाय बाय.